शेतकऱ्यांना अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे बामणे महावितरण कार्यालयात ठाकरे सेनेचे जोरदार ठिय्या आंदोलन, अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ। पुरेसा आणि नियमित वीज पुरवठा मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी आज ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह बामणे येथील महावितरण उपकेंद्र कार्यालयावर धडक देत थेट अभियंत्याच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले। शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर निवेदन स्वीकारण्यासाठी संबंधित अभियंता वेळेवर उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिकच अनावर झाला। ठाकरे सेनेचे पदाधिकारी शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अभियंत्याच्या रिकाम्या दालनातच ठाण मांडत गावीत अभियंता हजर व्हा, शेतकऱ्यांना 8 तास वीज मिळालीच पाहिजे अशा जोरदार घोषणाबाजीतून संपूर्ण परिसर दणाणून सोडला। तब्बल 1 तास उशिराने अभियंता कार्यालयात दाखल झाल्यानंतर आंदोलक कमालीचे आक्रमक झाले आणि तिथले वातावरण चांगलेच तापले। शेतकरी शेतात तासनतास विजेची वाट पाहतो, मग जबाबदार अधिकारी वेळेवर कार्यालयात का येत नाही असा थेट आणि रोखठोक सवाल करत शानाभाऊ सोनवणे यांनी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले। शेतकऱ्यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे आणि थेट प्रश्नांच्या भडीमारामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। अखेर विजेचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याच्या इशाऱ्यानंतर आंदोलन शांत झाले। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। या बामणे सबस्टेशनचे जे उपअभियंता आहेत गावीत, आज शेतकरी बांधव गेल्या 10 वाजेपासून या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत। अगोदर शेतकऱ्यांनी फोन लावला तर मी आज ड्युटीला येणार नाही असं सांगितलं, परंतु मग शेतकऱ्यांचे मला फोन आले की आपण आम्हाला मदत करावी, सहकार्य करावं आणि या ठिकाणी यावं, म्हणून मी या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आलेलो आहे। तर शेतकऱ्यांना पूर्वी 16 तास वीज मिळायची 24 तासापैकी, नंतर 14, 12, 10, 8 वर आली, आता 6 वर आली, पण 6 सुद्धा व्यवस्थित देत नाही। 6 तासाची वीज सुद्धा 3-3 तास त्या ठिकाणी फॉल्ट काढण्यामध्ये, जर तुमचा फॉल्ट झाला तर 3 तास वाढवून द्यायला पाहिजे। एवढ्या सोप्या मागण्या आहेत। पहिले शेतकरी बिचारा पूर्ण त्रस्त आहे, डिझेल मिळत नाही, डिझेल जेमतेम घेतलं तर इकडे लाईट राहत नाही, म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त होतोय। आणि अशा वेळेस हे माजलेले अधिकारी वेळेवर कार्यालयात येत नाही, शेतकऱ्यांना मदत करत नाही। कोणी तर या ठिकाणी गावीत म्हणून अधिकारी, त्यांचा मी निषेध करतो आणि त्यांनी लवकर हजर झाले पाहिजे या ठिकाणी आणि तात्काळ या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे। आणि नाही सोडवलं तर आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार। मग ते काही परिणाम झाला तरी चालेल। आज तर शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की एक तर वीज देऊ नका, आम्ही पेरणार तरी नाही, वीज बंद करून टाका, म्हणजे आम्ही रोपं लावणार नाही। रोपं लावले गेली आणि ती रोपं आता जळताय, म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते। आणि अशी म्हणजे कुठं नेऊन ठेवला तुम्ही माझा महाराष्ट्र, माझा देश, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली। कारण आपण मागे जातोय। पूर्वी 18 क्विंटल कापूस यायचा, आता शेतकऱ्यांना 7 ने 8 ने 6 क्विंटल कापूस येतोय। पूर्वी खताची पिशवी 400 ला मिळायची, ती आता 1200 ला मिळते। बियाणे पूर्वी जर 2200 झाली, तर अशी अवस्था, म्हणजे एकीकडे महागाई प्रचंड वाढते, एकीकडे डिझेल मिळत नाही, डिझेल मिळालं तर लाईट येत नाही, म्हणजे शेतकऱ्याने करायचं काय? तर अशी अवस्था निर्माण झाली नाही। याच्यातच अजून या अधिकारी वेळेवर येत नाही। यांना 8 तास, 12 तास, 24 तास ड्युटी करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी, लाईटसाठी, आणि पगार घेतात। शेतकऱ्यांचे नोकर आहेत, शेतकरी येऊन बसले तरी तात्काळ तर यायला पाहिजे। अजून अधिकारी आलेले नाही। आता कमीत कमी 10:30 वाजलेले आहेत, 10 वाजेचा फोन केलेला आहे, अजून ते उपलब्ध झाले नाही आहेत। विचारा बस।